मी फोनवर बोलत माझ्या प्रदेशाध्यक्षांना निघून जातोय दुसऱ्या दिशेने. मला बोलावून घेऊन शिवीगाळ केली. पुण्यात जिवंत राहायचं असेल तर कमरेला काय आहे बघ, भाजपाच्या विरोधात बोलायचं नाही, आणि हर्षवर्धन सपकाळ तुझा कोण आहे, का त्याची बाजू घेतो, त्याला बोलल्यास तुला का लागतो, असं म्हणून मला लाथाबुक्यांनी मारहाण केली. 5-6 गुंड होते. कंप्लेंट दिली, पोलीस काय कारवाई करतात बघतोय. नाही, साधारणतः पण त्यांच्याकडूनही आरोप करण्यात आलाय की पहिलं तुम्ही त्यांना ठोकतो बोललात आणि त्यानंतर मग ते प्रयोग झाले आणि हा सगळा हल्ला केला. त्यामध्ये किती तथ्य आहे? फक्त सीसीटीव्ही दाखवा महाराष्ट्राला, एवढंच बोलेन मी. नाही, सीसीटीव्ही मध्ये आवाज येत नाही, रेकॉर्ड होत नाही. पण मी निघून जातो ना उजव्या बाजूला, मी त्यांच्या विरुद्ध बाजूला निघून जातोय, लांब गेलोय मी. आणि मग मला आवाज कोण देतंय, इशारा कोण करतंय, बोलवून कोण घेतंय, कळपामध्ये मला कोण घेतंय, कमरेचं पिस्तूल शर्टवर करून कोण बघ म्हणतंय. त्यातही म्हणजे त्यांनी दोन तथ्य आहेत. एका ठिकाणी तुम्ही असं ते आरोप करतात की एका ठिकाणी तुम्ही फक्त पिस्तूल दाखवलं, एका ठिकाणी बोलतात एका ठिकाणी तुम्हाला पिस्तूल लावलं, असं त्यांनी दोन दावे केले. एकाही ठिकाणी पिस्तूल लावलं मला असं म्हणलं असेल मी राजकारण सोडतो. एकाही ठिकाणी पिस्तूल लावलं म्हणलं नाही. माझ्या उजव्या बाजूला बघ कमरेला काय आहे, आणि शर्ट वर करून तिथे पिस्तूल लोंबताना दिसलं, मी हसलो.